actually we are at a stage of reviewing the activities. First thing. So we can review and we can coordinate. Is there any other place you're going to visit? There will be many. And what about the patients that are coming? Yes. Pardon? No. I'll be here till my order comes to withdraw us. केंद्रीय पथक आलंय खरं तर पुणे शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून जीबीएसचा प्रादुर्भाव आहे. काय नेमकं सकाळपासून तुम्ही पाहणी करताय, काय असणार आहे यामध्ये? त्याच्यामध्ये पहिली गोष्ट तरी आतापर्यंत स्टेट RRT इनिशिएट झाली होती, त्याचा रिव्ह्यू घेऊ आणि मग त्याच्यानंतर वर्कआउट करू. कसं म्हणजे दोन्ही टीम मिक्स करून कसं काम करतील किंवा कुठल्या कुठल्या एरियावरती फोकस करायचे. हो की नाही? सकाळपासून कुठं कुठं तुम्ही पाहणी केली? आम्ही लायगुडे हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आणि वी जस्ट प्लॅन द सर्व्हेलन्स ऍक्टिव्हिटी अँड सॅम्पल कलेक्शन. अजून कुठं कुठं हॉस्पिटलला म्हणजे भेट देणार? आपण सगळे आशा वर्कर्स बरोबर भेटलो ना, जे कम्युनिटीमध्ये जातील आणि त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करतील किंवा हिस्ट्री घेतील आणि त्यांच्याकडनं सॅम्पल कसं कलेक्ट करायचं त्यांना शिकवलंय. हो की नाही? अहवालाचं कसं असणार आहे सगळं? म्हणजे आता तुम्ही किती जणांची टीम आहे? कसं आहे म्हणजे आउटब्रेक कसं टर्न घेतो त्याच्यावरती असते. किती जणांची टीम तुमची सगळी आहे? किती जण आणि पथकात कुठले कुठले संघटना दिलासा मिळेल बाकी का आहे इंटरेस्ट नाही? इतर संघटना पण तुमच्या सोबत आहेत, त्या कुठल्या कुठल्या आहेत? स्टेट गव्हर्नमेंट आहे, NIV आहे, म्हणजे सेंटर आणि स्टेट एकत्र. किती जणांची टीम आहे तुमची? म्हणजे तुम्ही कुठल्या संघटना? तुम्ही can't say. We are just starting the review. So the first thing noted was this well, so we thought कि हम यहाँ पे visit कर लेंगे. It is as the cases will reduce down as the outbreak is controlled, है ना? तब तक तो चलता रहेगा ऍक्टिव्हिटी. मॅडम नेमकं काय तुम्ही पाहणी केली? आता नेमके काय पाहणी केली? नेमकं काय केलेलं आहे? पाण्याचे नमुने गेलेले आहेत ऑलरेडी. अच्छा, पाण्याच्या नमुन्यांचा रिपोर्ट येईल. पेशंट सोबत तुम्ही बोलला तर काय निदर्शनास येते तुमच्या? आम्ही आजच आली आहे आणि हे सगळं प्लॅन मध्ये आहे. तुम्ही रिपोर्ट कधीपर्यंत केंद्राला राज्याला? आमचा तर रिव्ह्यू कंटिन्युअसली घेतला जातो. रिपोर्ट यायला पाहिजेत ना. मी अजून तर भेटायचीच आहे राज्याच्या आरोग्य विभागाला. मी आजच सकाळी आली आहे. तर पहिली गोष्ट जी ऑब्झर्वेशन मध्ये होती, मला वाटलं की इथे आधी व्हिजिट करावं, पण इथे जर वेगळंच चित्र तयार झालं, मी घाबरून जात होते एवढे सगळे लोक बघून. आय एम नॉट युज टू. ओके, आता पाहणी आपण केली, नेमकी 2 ते 3 मिनिटांमध्ये पाहणी झाल्यानंतर काय आपल्याला? याचं पाहणी ऑलरेडी झालेली आहे, यातलं सॅम्पल गेलेलं आहे. आज नाही घेतलेलं, त्यांचं सॅम्पल गेलेलं आहे. त्याचं डेली सॅम्पल झालं. ह्या पाण्याचं डेली सॅम्पल घेतलं जातं. आरोग्य मंत्र्यांना नाही भेटणार. आरोग्य विभागाला भेटणार आहात, तर तुम्ही आताच्या ह्याच्यासाठी काय त्याच्या पुढे काय उपाययोजना करणार आहात किंवा आता पाहणी करून काय होणार आहे? पहिले तर बघायला लागेल ना काय काय काम झालेलं आहे ऑलरेडी. मॅडम तुमचा परिचय सांगा ना. मॅडम ऐका ना, आमची परिस्थिती अशी आहे, आम्ही आता बघितलेलं आहे. त्याच्यासाठी मी एक गोष्ट सांगेन, इन्फेक्शन आधी झालेलं असतं 15-20 किंवा त्याच्या आधी, आणि त्याच्यानंतर ती इम्युनॉलॉजिकल रिॲक्शन असते. सध्या तर त्याचं हायपर क्लोरिनेशन चालू आहे. इथून पुढचं इन्फेक्शन तर नाही होणार आहे. ऍटलिस्ट तुम्ही आमच्याकडून जे ऑलरेडी इन्फेक्ट झाले होते त्याच्यातलं कोणाला GBS होईल हे आपल्याला नाही सांगता येत. आमची तीच मागणी आहे, ऍटलिस्ट या सगळ्या गोष्टींचा रिपोर्ट घेऊन आमच्यासाठी एक फिल्ट्रेशन प्लांटची सोय करा. लोकांचा जीव जास्तोवर आपण वाट बघणार आहात का? आता ते आम्ही इंटर डिपार्टमेंट. तुम्ही आमची रिक्वेस्ट आहे, तुम्ही केंद्रीय पथकातून आलात, आमची रिक्वेस्ट आहे की तुम्ही सजेस्ट करा. तुम्ही येणार म्हणून इथं डागडुजी काम चालू झालं, साफसफाई चालू झालं. मी इथून मागचं काय करत होतं? महानगरपालिकेत गावं गेल्यानंतर तुम्ही वरती काढवा, तुमचं ते डिपार्टमेंट असं तरी महानगरपालिकेत गावं गेल्यानंतर काय करू शकला तुम्ही? गेले 8 दिवस झाले पाण्याची चेकिंग चाललेली आहे, अजून कसे रिपोर्ट आले नाही? हा माझा प्रश्न आहे तुम्हाला. आम्ही ग्रामस्थ रिअल फॅक्ट आहे का नाही, पण हे यायलाच पाहिजे होतं. रोज खोटे नमुने येतात का? येतात ना, असं नाही. आम्हाला रिपोर्ट का नाही आले 8 दिवसात? बोलू नका.
ज्यावेळी आम्ही माहिती बरोबर तयार असू तर तेव्हा आम्ही तुम्हाला बोलवून ऍक्च्युअली वी वुड लाईक टू शेअर. ठीक आहे मॅडम, तुमच्या या संदर्भामध्ये तरी त्याची दखल घेतली नाही. लाईव्ह झाले, लाईव्ह शासन झोपलेलं. नाव आणि पद सांगा. मी डॉक्टर सरिता सगळेवार, CMO NFH. केंद्रीय पथक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.